तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन 17 बघणार आहोत. तर यामधून टायपिंग प्रॅक्टिस जी आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण डायरेक्टली आता सेल्फ पाथ लर्निंग बघूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा असेच व्हिडिओज मिळतील. तर चला मग आता सेल्फ पाथ लर्निंग बघूया. तर प्रोसीड करूया. आणि इथं 6 स्टेप्स दिलेले आहेत. तर 6 स्टेप आपल्याला सोडवावे लागेल. स्टार्ट केली आपण एक्झाम. पहिला प्रश्न बघा, याच्यामधून आपण तयार टेम्पलेट्स ऑनलाईन सर्च करू शकत नाही. ठीक आहे, तर त्याचं उत्तर चूक आहे, आपण करू शकतो ते. नंतरचा प्रश्न बघा, आपण डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करणे आवश्यक आहे. ठीक आहे, आवश्यक असते. तर .docx म्हणजे हे एक एक्सटेन्शन आहे वर्ड फाईलचं, तर त्याच्यामध्ये सेव्ह करावं लागेल. नेक्स्ट प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते फॉन्टच्या कॅटेगरीजमध्ये मोडत नाही. ठीक आहे, तर सर्व कॅटेगरीजमध्ये फॉन्ट आहे, फक्त इटॅलिक सोडता. इटॅलिक हे एक फॉन्टचा इफेक्ट आहे मित्रांनो. नंतर बघा, समोरचा प्रश्न आहे, एकदा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चित्र बसवले की ते तुम्हाला रिसाईज करता येत नाही. ठीक आहे, तर रिसाईज करता येत नाही म्हणते आपल्याला. जो बी पिक्चर आपण ॲड केला तो, तर ते चुकीचं उत्तर आहे मित्रांनो. आपण करू शकतो त्याला रिसाईज, तर चूक आहे त्याचा आन्सर. नेक्स्ट करूया. बघा इथं क्वेश्चनवरती क्लिक करा. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये फुटर इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स अवलंबाल. ठीक आहे, तर इन्सर्ट टॅबमध्ये जा इथं आणि फुटर आणि एडिट फुटर, तर याच्यामध्ये जर आपण फुटर एडिट करू शकतो, तर हेच आपला आन्सर आहे. नेक्स्ट करूया इथं. नंतर बघा, डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्याकरिता तुम्हाला डॅश डॅश टॅबवर क्लिक करावे लागेल, तर ते म्हणजे फाईल टॅब. नेक्स्ट करूया. आणि इथं बघा, आपली जी सेल्फ पाथ लर्निंग इथं सॉल्व झालेलं आहे. आता डायरेक्ट आपण नॉलेज चेक इथं सॉल्व करू. ठीक आहे, तर स्टार्ट एक्झाम केलेली आहे आपण. आता नॉलेज चेकचे प्रश्न आपल्या समोर आहेत. पहिला प्रश्न बघा, विशिष्ट उपक्रम किंवा प्रकल्पासाठी एकदा स्वयंसेवकाला नेमताना संस्था डॅश डॅशचा उपयोग करतात. ठीक आहे, तर ते म्हणते व्हॉलेंटिअर फॉर्म, तर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. नंतर बघा, पुढीलपैकी कशामध्ये तुम्ही व्हॉलेंटिअर फॉर्म क्रिएट करू शकता. ठीक आहे, तर व्हॉलेंटिअर फॉर्म जे आहे ते आपल्याला क्रिएट करण्यासाठी आपल्याला वर्ड फाईलमध्ये आपण ते करू शकतो. तर याच्यावरती क्लिक करूया. नंतर आपण फ्री पिकवरती बी करू शकतो आणि कॅनवावरती सुद्धा. ठीक आहे, तर तिन्ही याचा आपला आन्सर आहे. आणि इथं सेव्ह करूया. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, तुम्ही एक फॉर्म क्रिएट केला आहे आणि त्याला तुम्हाला कंपनीचा लोगो इन्सर्ट करायचा आहे. मेन्यू बारवरील कोणत्या टॅब वापरून तुम्हाला फाईलमधील लोगो इन्सर्ट करता येईल. ठीक आहे, तर ते आपल्याला करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागेल. इन्सर्टच्यामध्ये जाऊन आपण लोगो इन्सर्ट करू शकतो. नंतर बघा, मेन्यू बारवरील डॅश डॅश टेक्स्टवर तुम्हाला सेव्ह ऑप्शन आढळेल. ठीक आहे, तर ते म्हणजे फाईल टॅबवर आपण सेव्हचं ऑप्शन मिळते आपल्याला. सबमिट करूया. नंतर बघा, मेन्यू बारवरील कोणत्या टॅब खाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन आढळेल. ठीक आहे, तर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी बघा फाईल टॅबमध्ये आपण करू शकतो. ते फाईल टॅबच्या मदतीनं क्लिक करू, सबमिट करूया आणि ते येस आय एम करू. ठीक आहे, तर बघा आपलं जे नॉलेज चेक आहे ते इथं सॉल्व दिलेलं आहे मित्रांनो. इथं एंड एक्झाम करून घ्या. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट आता जे डू इट युअर सेल्फ आहे ते आपण बघूया. डू इट युअर सेल्फवरती क्लिक करा आणि सबमिट करू. ठीक आहे, तर स्टार्ट एक्झाम करूया. तर स्टार्ट एक्झाम केल्यानंतर डू इट युअर सेल्फचे प्रश्न आहे बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्वात वर डाव्या बाजूला असलेल्या रिअल रिकॉन @gmail.com हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा आणि आता त्याचे लाईन स्पेसिंग 1.15 करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग याचा वापर करा. ठीक आहे, तर आपल्याला जे लाईन स्पेसिंग आहे ती इथं वाढवायची आहे. ठीक आहे, जे बी आपल्याला डाव्या बाजूला रिअल रिकॉन जे ईमेल दिलेलं आहे, टेक्स्ट दिलेलं आहे त्याचं आहे. तर बघा याच्यावरती क्लिक करा आणि जे याची लाईन स्पेसिंग आहे ते करण्यासाठी याला सिलेक्ट करून घ्या पूर्णपैकी. नंतर इथं होम टॅबवरती जा. होम टॅबवरती गेल्यानंतर इथं पॅरेग्राफ ग्रुप आहे बघा, याच्यामधून इथं लाईन स्पेसिंगचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं 1.15 आहे. ठीक आहे, अशी लाईन स्पेसिंग आपण सिलेक्ट करून घेऊ. याच्यावरती नुसतं क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करा. नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटच्या बॉडीमधील रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर
हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला डार्क ब्लू टेक्स्ट कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया बघा. तर बघा या प्रश्नामध्ये आपल्याला डार्क ब्लू असं टेक्स्टला कलर इफेक्ट द्यायचा आहे. तर परत हे जो आपला रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर आहे याला टेक्स्टला सिलेक्ट करा. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं हे फॉन्ट ग्रुप आहे, यामधून आपल्याला इथं कलरचं ऑप्शन आहे फॉन्ट कलरचं. तर यामधून आपल्याला डार्क ब्लू कलर इथं शोधावं लागेल. तर इथं बघा हे बघा हे लास्ट सेकंड नंबरचा डार्क ब्लू कलर आहे, याच्यावरती क्लिक करू आणि सबमिट करूया. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील ईमेल realrecon90@gmail.com सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्ड याचा वापर करून त्याला बोल्ड हा इफेक्ट अप्लाय करा. ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करूया. इथं आपण केल्यानंतर बघा आपल्याला आता टेक्स्टला जे आहे ते बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे. तर ईमेल आपण सिलेक्ट करून घेऊ. ठीक आहे. तर ईमेल जे आहे ते आपण इथं पूर्णपैकी सिलेक्ट केली. नंतर इथं बघा फॉन्ट ग्रुपमध्ये फक्त बोल्ड या बटनावरती क्लिक करा आणि सबमिट करा. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटचे शीर्षक /टायटल सिलेक्ट करा. ते लेफ्ट अलाइन करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप याचा वापर करा. ठीक आहे. तर स्टार्ट एक्झाम करूया. आता आपल्याला जे अलाइनमेंट आहे त्याची तर लेफ्ट साईडमध्ये सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. तर काहीच नाही, नुसतं आपल्याला फक्त जे याच्यावरती बिझनेस कॉन्टॅक्ट आहे ते सिलेक्ट करूया शीर्षकाला आणि तर लेफ्ट अलाइनमध्ये त्याला क्लिक करू. ठीक आहे. पॅरेग्राफ ग्रुपमधून आणि नुसतं सबमिटवरती क्लिक करा. नंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट कॅलिब्री लाईट आणि फॉन्ट साईज 10 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा. ठीक आहे. तर आपल्याला जे रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे टेक्स्ट आहे त्याचा जे फॉन्ट आहे तो आणि त्याची साईज दोन्हीसुद्धा चेंज करायची या क्वेश्चनमध्ये. तर आपण ते जो टेक्स्ट आहे तो सिलेक्ट केला. नंतर बघा इथं जो फॉन्ट आहे, ठीक आहे, तर फॉन्ट चेंज करण्यासाठी इथं आपण डायरेक्टली क्लिक किंवा इथं डायरेक्ट टाईप करून सुद्धा सर्च करू शकतो तो फॉन्ट. तर कॅलिब्रे लाईट इथं सर्च करून घेऊ. ठीक आहे. आणि एंटर बटनवरती क्लिक करायचं. कॅलिब्रे लाईट फॉन्ट इथं अप्लाय होईल आणि नंतर जी फॉन्ट साईज आहे ती 10 इथं सिलेक्ट करा. ठीक आहे. फॉन्ट साईज 10 केल्यानंतर इथं एंटर बटन प्रेस करू शकता आपण कीबोर्डचं. नंतर सबमिट करा. ठीक आहे. आता बघा इथं आपण डू इट युअर सेल्फसुद्धा सॉल्व केलेलं आहे. आता डू इट युअर सेल्फ आपलं इथं एंड एक्झाम करून घेऊ. ठीक आहे. नंतर आहे प्रोसेस फोलिओ. तर प्रोसेस फोलिओचं बघा, तर मित्रांनो आपलं स्किल सेट त्यांनी लेआउट टॅब दिलेला आहे, लेआउट टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. ठीक आहे. तर लेआउट टॅब आपल्याला ओपन करायचं असेल आता या टॅबमध्ये. तर स्टार्ट एक्झाम करूया इथं आणि 10 सेकंदाच्या तर इथं बघा त्यांनी आता 10 मिनटं दिलेले आहे मित्रांनो. तर 10 मिनटं आपल्याला आता सर्वाईव्ह करून जे आहे तुम्ही जी असाइनमेंट आता सॉल्व केलेली आहे तुमच्या पूर्ण MSCITच्या मागच्या टाईममध्ये, त्याच्यावरती तुम्हाला आता प्रोसेस करावी लागेल कोणचीसुद्धा. तर कोणची तुम्ही एक वर्ड फाईल ओपन करा आणि त्याचा टेक्स्ट सिलेक्ट करा किंवा काही पण करा. फक्त तुम्ही इथं काही ना काही सुद्धा करतच राहा. ठीक आहे. तर बोल्ड इफेक्ट देऊ, कलर देऊ, असं काही ना काही असाइनमेंट तुम्हाला सॉल्व करावी लागेल, जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही सॉल्व करत आहे. कारण की तुमची आता रेकॉर्डिंगसुद्धा होतं. ठीक आहे. आता त्यांनी 10 मिनटं दिलेले आहेत. 10 मिनटं आपल्याला सर्वाईव्ह करायला लागेल आता. तर 10 मिनटे आपण सर्वाईव्ह करूया. आता थोडं मी इथं व्हिडिओ कट केलेला आहे. आता आपण 37 सेकंद आलेला आहो. ठीक आहे. आता थोडं वेट करून घेऊया, नंतरच बघू आता ही सबमिट होती का नाही. ठीक आहे. पहिले 10 सेकंदच टाईम होता मित्रांनो, आता थोडंसं टाईम त्यांनी एक्सटेंड केला आहे. ठीक आहे. 10 सेकंद झालेला, तर नंतर 10 मिनटं झाला होता. ठीक आहे. तर बघा आता तो जो क्वेश्चन आहे तो सॉल्व झालेला नाही आहे. रिस्टार्टचा ऑप्शन आला इथं. तुम्ही इथं परत रिस्टार्ट करा जर तो सॉल्व झाला नाही तो. ठीक आहे. तर रिस्टार्ट करा परत आणि इथं यस करून परत आता आपल्याला 10 मिनटं परत इथं तोच टाईम वेस्ट करावा लागेल. ठीक आहे. तर इथं मी टाईम झालेला आहे तो पूर्ण 10 मिनटाचा. नंतर सेम प्रोसेस आहे. परत इथं परफॉर्म स्टेटस जो आहे आपला त्याला इनेबल करा आणि इथं नेक्स्ट करा. ठीक आहे. आता जी असाइनमेंट आता तुम्ही जस्ट 10 मिनटं जे तुम्ही टाईम वेस्ट करत होते त्या असाइनमेंटमध्ये, ठीक आहे, तर तीच इथं चूज फाईल करावी लागेल. ठीक आहे. तीच असाइनमेंट इथं सिलेक्ट करा आणि इथं ओपन करूया. ठीक आहे. त्यांना ती असाइनमेंट बघायची आहे तर इथं सेव्ह करूया. आता आपलं प्रोसेस फोलिओ जे आहे तिथं सक्सेसफुली सॉल्व झालेलं आहे खूप वेळानंतर फायनली. तर बघा आता आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन बघायचं आहे. तर स्टार्ट करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर पहिला प्रश्न बघा, प्रोफेशनल डॉक्युमेंटमध्ये फॉन्टला त्याचे स्वतंत्र महत्त्व असते. तुम्ही फॅन्सी फॉन्टऐवजी योग्य असा फॉन्ट वापरला पाहिजे. त्यासाठी निवडलेल्या टेबलचा फॉन्ट एरियल करा. ठीक आहे. तर स्टार्ट करूया. आता जो टेबल आहे तो सिलेक्ट केलेला आहे इथं ऑलरेडी.
आपल्याला फक्त त्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे. तर फॉन्ट ग्रुपमधून बघा इथं फॉन्टचं ऑप्शन आहे. त्याच्यामधून त्यांनी आपल्याला एरियल फॉन्ट हा सिलेक्ट करायचा सांगितलेला आहे. तर एरियल फॉन्टवरती फक्त इथं क्लिक करा आणि याचा जो फॉन्ट आहे तो सिलेक्ट होऊन जाईल. आपला आन्सर जे ते ऑटोमॅटिकली सबमिट झालेलं आहे. इथं तिथं येस आय एम करून इथं एंड एक्झाम जे आहे ते आपण इथं टाईप करून घेऊ. ठीक आहे. तर बघा आता फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट इथं नुसतं राहिलेली आहे. तर त्याच्यावरती क्लिक करा आणि स्टार्ट एक्झामवरती क्लिक करा. ठीक आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्ट आता फक्त या सेशनची राहिलेली आहे. पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठीचा एक लोकप्रिय आणि सामर्थ्यवान पर्याय आहे. ठीक आहे. तर चूक आहे त्याचा आन्सर. क्लिक करा आणि सबमिट करूया. नंतर बघा, युनिक्सची ही आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असून ही विंडोजसाठी एक पर्याय आहे. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे लिनक्स. ठीक आहे. लिनक्सवरती क्लिक करा, सबमिट करूया. नंतर बघा, वेबवरील सर्व्हर्स, मेन फ्रेम कम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कम्प्युटर्स ही ऑपरेटिंग सिस्टीम सर्वात अधिक वापरतात. तर सर्वात अधिक वापरला जाणारा जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ते म्हणजे युनिक्स आहे. ठीक आहे. 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे आपलं युनिक्स. त्याच्यावरती क्लिक करूया. तर लास्ट प्रश्न बघा, मॅक ओ एस हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. ठीक आहे. तर ते चूक आहे, ते एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथं सेशन 17 कंप्लीट केलेलं आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. Catch 'em all.